श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः. ऐकता कपीची मात भरत क्रोधे कृतांत उदया येता भास्वत करीन घात तयाचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वदा. देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशो मन्हे निवृत्तिदासो अवधारी जोजी. गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती, नाथ महाराजांच्या चरणावरती, तुम्हा जमलेल्या वाचक सूचक श्रोते मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भव्य दिव्य असणारा भावार्थ रामायणामधील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे तळणी तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि त्याच्यानंतर असणारा जगन्नाथ दाजीचा फोन आला, यावावं लागल. येण्याचा योग आला, सेवा करण्याची संधी भेटली. सुंदर असणारी रात्रभर असणारी सेवा ऐकण्याचाही आनंद या ठिकाणी लाभला. आणि नवे नवे संपूर्ण महाराष्ट्रभर आपली सेवा भावार्थ रामायण फुकटगाव या युट्यूब चॅनल वरती रात्रभर लाईव्ह आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा असणारा भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम सुद्धा पाहत आहे. आणि त्यामध्ये असणारे 5व्या अध्यायाच्या उर्वरित कथेची सेवा आमचे असणारे गुरुवर्य ईश्वरनाथ मामा आडगावकर व सुचेक संभाजी महाराज माटेगावकर यांनी असणारी सुंदर केली. त्याच्यानंतर सेवा करण्याचा योग हनुमंतराय असणारे बोलल्याच्या नंतर माझ्या भरतजीला राग आला. आणि राग आल्याच्या नंतर भरतजी म्हणतात, हनुमंता तुला औषधे घेऊन जाण्यासाठी जर उशीर होत असताना या सूर्याचा जर उदय झाला, त्या सूर्याला मी दंड केल्याशिवाय राहणार नाही. भरतजी बोलू लागले, वाहतो श्रीरामाची वा व्रतांत न सांगता संपूर्ण गोड तत्काळ माझा जाईल प्राण वा अर्धक्षणान लागता. ऐक बाबा हनुमंता, त्या भगवंत राम प्रभूची शपथ घेऊन सांगतो, तू जर मला या ठिकाणी राम कथा जर नाही सांगितली ना, माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. हनुमंता विनंती करू लागले, एकावाच उजा तोशी दुजिया तो जिवे मारी सो इतुकेनी चुक नव्हे श्रीरामाशी कपी जानसी ते करे. ऐक बाबा हनुमंता, इकडं असणार एकाला मारायलाच लास आणि तिकडं औषधी घेऊन एकाचा प्राण वाचवायलाच लास. एवढ्यानं देवाला भगवंत राम प्रभूला सुख होईल का हनुमंता? जर तुला वाटत असेल ना सुख होईल, तुझा जसं वाटतंय तसं तू करावं. भरतजी बोलू लागले, माझा प्राण जाईल येत बर शत्रगुण तात्काळ करील घात. वा तिघी माता त्वरित प्राणघात करतील. हात माझ्या भरतजीनं हनुमंता पुढे जोडलेत. हनुमंता मला जर राम कथा तुम्ही या ठिकाणी नाही सांगितली ना, माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. आणि माझा प्राण गेल्यावर शत्रुघ्न वाचणार नाही. शत्रुघ्न मेल्याच्या नंतर कैकेयी कौशल्या सौमित्रा एकही वाचणार नाही हनुमंता. म्हणून मला रामकथा सांगावी विनंती करू लागले. कोणी युद्ध कथा कांत होईल गा समजता साध्यंत व्रतांत न सांगता बर करशील घात सर्वांच्या. बाबा या तिन्ही मातांचा प्राण गेल्याची अवस्था कथा जर गावातल्या लोकांना कळाली, आकांत असणारा या अयोध्ये नगरीमध्ये होईल.
बाबा ऐक ऐक हनुमंता, साध्यांत असणार साध राम कथा मला सांगावी विनंती करू लागले. मग येथील चरित्र बर. श्रीरामाची सांग सविस्तर. वा. मारोनी माता सहोदर येथे सत्वर मी आलो. एवढा आकांत असणारा या नंदीग्रामाच्या अयोध्ये नगरीमध्ये होईल, सर्वस्व गाव असणार मरल. आणि मग हनुमंता इथला सगळा वृत्तांत पहाय आणि तिथं जाऊन सांग त्या रामाला, तुझा भाऊ, दोन्ही भाऊ, तिन्ही माता, नवे नवे संपूर्ण गाव असणार मी मारून या ठिकाणी आलेला आहे असं असणार बोलू लागले. ऐकून या भरत वचन हनुमान अत्यंत विस्मय पण बर. यासी न देता समाधान गमनापन करू नय. एवढं बोलणं माझ्या हनुमंतरायानं ऐकलं. विस्मित असणारे हनुमंतराय झाले. मनामध्ये विचार माझ्या हनुमंतराय करतात, बाबा आपण भरताला राम कथा सांगून याचही समाधान करावं असा विचार हनुमंतरायाने केला. उल्लंघित भरता श्रीराम क्षोभेल मानसी जगी होईना पेशी सज्जनाशी उल्लंघिता. बाबा इथं जर भरताचं उल्लंघन केलं तर काय होईल? अपयश असणाऱ्या माझ्या माथ्यावरती येईल, कार्यसिद्धी जाणार नाही का? सज्जनाचं वचन उल्लंघन जर केलं तर पाप लागल आणि कार्य माझं पूर्ण होणार नाही हनुमंतरायाला वाटू लागलं. औषधी मंद तेज होती वेगे शोभेल रघुपती ते चुकवावी अपकिरते भरत चित्ती सुखावो. बाबा या औषधी मी ज्या आणलेल्या आहेत, लक्ष्मणाचा प्राण वाचवायचा आहे आणि ह्या जर औषधीचं तेज जर कमी झालं, माझ्या ब्रह्मांड नायक भगवंत राम प्रभूला राग येईल आणि इकडं भरतजीचंही समाधान करायचं आहे. मग काय कार्य करावं, कशी कथा सांगावी याचा विचार करू लागले. उदया येता ग बसती त्यासी मारिन निश्चिती बर. रवी माझी जाणे शक्ती वा. बाळपणी ख्याती केली जे. इतका वेळ शांतपणे ऐकून घेणारा माझा हनुमंतराय म्हणू लागला, बाबा माझं कार्य पूर्ण होत असताना सूर्यानं जर उगवण्याचाच प्रयत्न केला तर त्याला असणार माहित आहे म्हणले हे हनुमान काय आहे. आता तर मोठं आहे म्हणले, पण लहानपणीच ख्याती केलेली होती त्याला सगळं माहित आहे. हनुमंतराय बोलू लागले, आता तरी झालो टनक श्रीराम बाजनी आवंच करवी बापुढे कोण मशक. वा. उदया देख यावय उदया देख यावया. हनुमंतराय म्हणतात, बाबा लहानपणी असणार सूर्याला गिळण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये होतं. आता तर टणक आहे म्हणले आणि त्याच्या सोबत राम नामाचं टॉनिक आहे. मग हे सूर्य काय उदयाला येईल? हनुमंतराय बोलू लागले, ऐसे विचारो निमानसी वा. कळणे पुसे भरतासी वा. उदया येता रवीशी बर. अनर्थाशी कारण. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास माझ्या हनुमंतरायाला होता, तरीही माझ्या हनुमंतराय भरताच्या पुढे हात जोडून विनंती करू लागले, भरतजी जाऊ द्या ना, सूर्याचा उदय झाला, कार्य माझं सिद्धीत जाणार नाही विनंती करू लागले. कोणी कपीचे उतर बोलले भरताचे अंदर बोलो आदरले कळतर कपी उत्तर ऐकत. एवढं हनुमंतरायचं बोलणं ऐकल्या बरोबर माझ्या भरताच्या अंतकरणातून असणारा राग निर्माण झाला. खडतर असणारे बोल भरतजी बोलू लागले, साधता राम कार्याशी उदय पावता रवीशी वा. समूळचे दिन मी त्याशी बाणाग्रे शिक्षणार्धे. राग माझ्या भरतजीला आला. भरतजी म्हणतात, हनुमंता माझ्या रामाचं कार्य साधत असताना या जर सूर्यानं उगवण्याचा जर प्रयत्न केला ना, त्याला असणार एका बाणानं दंड केल्याशिवाय राहणार नाही. भरतजी बोलू लागले, पूजा उशीर होईल जरी तरी पर्वत बाणाग्री
बाई सोनिया रामशरी क्षणामा जरी पावविना. ऐक बाबा हनुमंता, मला असणारी संपूर्ण रामकथा तुम्ही या ठिकाणी सांगावी. आणि रामकथा सांगत असताना हनुमंता, जर तुम्हाला या ठिकाणी उशीर झाला ना, तुम्हा सहित असणार बाणावर बसून मी पाठवील, पण रामकथा मला सांगावी विनंती करू लागले. एका जनार्दना शरण वा. हनुमान देईल समाधान. गोड. अति गोड निरूपण सावधान परिसावे. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन गवगाराय महाराज सांगतात, बाबा हनुमान असणार गोड असणारी रामकथा भरतजीला सांगणार आहेत, आणि हे गोड निरूपण असणार आपल्याला पुढच्या अध्यायात ऐकायला मिळणार आहे. एका जनार्दन करता निज गुणानुकथन शब्दाशी उपरती होऊन निज रूपिलीन तो झाला. बाबा चतुर एक असणारा माझा भगवंत तोच असणारे माझे स्वामी आहेस. माझ्या शब्दामध्ये लीन जाऊन त्यांनीच असणारी ही कथा माझ्याकडून करून घेतलेली आहे. गावगाराय सांगू लागले. निज रूपिलीन झाला तरी न राहे उगला. बर. निज कथा गावया वहिला. वा वा वा. राहून टेला साक्षीत्वे. बाबा स्वतः असणारा निज रूपी माझ्यामध्ये लीन झालेला आहे. आपलीच कथा करून घेण्यासाठी इकडं तिकडं नाही म्हणले, साक्षात येऊन थांबलेला आहे असं असणार बोलू लागले. कदाचित चुकवली जाय म्हणून आड उभा राये सरसची लागला हे. परता नव्हे मात्र असणार बाजूला नाही बाबा. जरासं म्हणले इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करील, म्हणून त्याच ठिकाणी असणारा स्वतः लीन झालेला आहे. तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरा मासी मजगाठी. वा. घालून ठेला अवचटी अति संकटी सांडिना. तरीही भरवसा नाही पोटी. बाबा रात्रंदिवस एवढी त्या देवाची सेवा आणि रात्रभर शक्ती चालू असताना सुद्धा भरवसाच नाही म्हणले, म्हणून माझी आणि ह्या रामकथेची असणारी गाठ घालून दिली, आणि इथून बाजूला जाईल म्हणून माझ्याच पाठीमाग उभा टाकला आहे असं असणार बोलू लागले. लागला से जेत जेत काही न चले मत शोधून बुद्धीची दक्षिण व्रती मज केले. बाबा जिथं जिथं असणार त्यांनी हे केलेलं कार्य आहे, इकडं तिकडं न जाऊ देता संपूर्ण माझ्या भगवंतानं माझ्या बुद्धीवरती असणारा विजय त्या ठिकाणी झाला आहे. सभाय माझा करुणी गोळा एका एकी पालडोनी डेला. उपाय सर्वता तुटला पडल्या पडल्या गाववी. बाबा सभाई असणारा माझ्या हृदयामध्ये असणारा तो भगवंत बसलेला आहे. माझा उपायच बंद झाला ना म्हणले, आता माझा असणारा पडिल्या पडिल्या शांत जरी पडलो तरीही असणारा तो माझा भगवंत ही माझ्याकडून कथा करून घेत आहे. गावगाराय सांगू लागले. जने मी मौनी राय मनोनिवाचे सोय होय. बर. निज किरती सोय गाय करू काय मी आता. काय मी त्या ठिकाणी करावं गावगाराय सांगतात. बाबा मी असणार बंद केलं, थांबण्याचाही प्रयत्न केला, गप बसण्याचाही प्रयत्न केला, पण माझा भगवंत वाचेवर असणारा स्वतः येऊन स्वतःची कीर्ती स्वतःच्या हातानं माझ्या मुखामधून करून घेत आहे. गावगाराय सांगू लागले. काही न चले सर्वथा वा वा. चौखरिलो चितत्वता. बर. शरणालो साधू संता विचार आता मज सांग. बाबा माझं काहीच चलत नव्हतं, काय करावं कळत नव्हतं. मग माझ्या मनामध्ये विचार आला, काय केलं, साधू संतांना असणार शरण आलो. आल्याच्या नंतर प्रेमाचे बोल प्रेम उतळ का की सखोल. गोड. नेने योजोनी बोले बोल
वा बघता केवळ श्रीरामा. बाबा मी साधू संतांना शरण आलो, प्रेमाचे बोल असणारा माझा भगवंत माझ्या करून त्या ठिकाणी बोलून घेत आहे. गावगाराय सांगू लागले, नेने पदबंध उत्पत्ती रिगणाई संस्कृती लेखनी देवनी हाती राम निज कीर्ती लिहिवित. बाबा मी काहीच केलं नाही, मला काही कळत का नाही, मला ज्ञान नाही, अभ्यास नाही, काही समजत नाही, पण तरीही माझ्या भगवंतानं माझ्या हातामध्ये लेखणी दिली आणि रामकथा, आपलीच रामकथा आपण माझ्याकडून लिहून घेत आहे. गावगाराय सांगू लागले, या लागी मी स्वामीनाथा वा 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 मज बोल नाही सर्वता. बर वरदस्त माझे माता गोड. घेऊन आता क्षमा कीजे. या लागी स्वामीनाथा माझ्याकडे काहीच नाही, दीन पामर अपराध असणारा मी आहे. स्वामी तुम्हीच असणार, माझ्या माथ्यावरती असणारा प्रेमान कृपान असणारा हात ठेवून या ठिकाणी असणार मला समाधान करावं विनंती करू लागले. तव कृपाळू साधुजन वा. उभयास्ते आलिंगुना. गोड. सोय बोलते झाले वचन वा वा. अमृताहून सुखकारी. मग मी साधू संतांना शरण गेलो, शरण गेल्याच्या नंतर साधू संत माझ्यावर दया केली आणि दया केल्याच्या नंतर मला असणार साधू संतानं प्रेमानं गोड असणारे शब्द मला त्या ठिकाणी सांगितले. गावगाराय बोलू लागले, सुख भाकी तोशी करुणा. वा 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 वा. कासयाशी होतशी दीना. गोड. भक्तायक जनार्दन ते तू कोण परिहार. बाबा साधू संतांनी सांगितलं, का तू त्या ठिकाणी चिंता करतोस, का असणार तू त्या ठिकाणी व्यर्थ बोलतोस. बाबा तू कोण आहेस, करता करविता असणारा तो भगवंत आहे, तुझं या ठिकाणी काहीच नाही. साधू संतांनी सांगितलं, सांगितल्यानंतर तुझे निमुखे हे कथा आवडली श्री रघुनाथा. गोड. वाचे वचन आणि वक्ता स्वय तत्वता होऊन ठेला. बाबा तुझ्या मुखामधून असणारी ही राम कथा लोकांना आवडणं याच्यात नवल नाही. ब्रह्मांड नायक जगाच्या मालकाला आवडली आणि जगाच्या मालकाला आवडल्यामुळं करता करविता असणारा तो भगवंत झालेला आहे. तुला चिंता अभिमान मान करण्याची गरज नाही असं असणार सांगू लागले. पुंक भरो निमसिकेशी आवडे स्वामीच्या मानसी दोन्ही वाज विजयशी तैशी. वा 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 वा. संबंध मसिकेशी असे ना. बाबा याचा संबंधच नाही ना. जे काही करता करविता असणारा तो देव आहे. ह्या असणारा माईक इथंच राहणार आहे. प्रत्येक जण येईल, ज्याला जसं जमल तसा आवाज काढणार आहे. तू या ठिकाणी काही करणारा नाहीस, करता करविता भगवंत आहे असं असणार सांगू लागले. ऐसे निज कृपा साधू वचन गोड. विला एका जनार्दन. वा वा. उलास पाहुनी चौगोन लोटांगणे विनविता. बाबा असं असणार साधू संतांनी असणार माझ्यावरती दया केली, संपूर्ण कार्य माझ्याकडून करून घेतलं. उदास असणार मन त्या ठिकाणी निर्माण झालं. लोटांगण असणार साधू संतांना घातलं. घातल्याच्या नंतर पुढील कथानुसंधान गोड. भरत राम कथा श्रवण. गोड गोड. करोनी कपीचे पूजन बाणी बैसवून बोलवीला. गावगारां सांगतात बाबा 6व्या अध्यायाची असणारी 5व्या अध्यायाची या ठिकाणी सांगता आता होत आहे आणि 6व्या अध्यायाला सुरुवात होणार आहे आणि पुढील कथा असणारी गोड 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 कथा आहे. का? कारण माझा हनुमंतराय कथा सांगणार आहेत आणि ऐकायला राज्य ऋषी भरत जी आहेत आणि अशी असणारी गोड गोड रामकथा आपल्याला
पुढच्या अध्यायामध्ये ऐकायला भेटणार आहे. सुंदर असणारी 5व्या अध्यायाची कथा आपण ऐकली. आता असणारे जवळजवळ 5 वाजलेले आहेत. आता तरी आपण येऊन 6व्या अध्यायाची कथा ऐकावी. अशी असणारी गोड कथा आपल्याला ऐकायला भेटणार आहे. जशी माझ्या हनुमंतरायानं सेवा करून घेतली ती असणारी करण्याचा प्रयत्न केला. चांगलं वाटलं असेल तो माझ्या स्वामीचा आशीर्वाद समजून जीवनामध्ये उपयोगी आणावं. धावत्या वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. सांगता सांगता एखादा शब्द जर काही वाईट गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून मला वापस करावं. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम.